नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट 2021-22. Subject bookkeeping and accountancy. Welcome. I am Sri Jadhav KU, junior college teacher, Nav Maharashtra Vidyalaya and Junior College, Pimpri Wagire, Pune 17. My subject bookkeeping and accountancy, standard 12. Unsolved problem number 3, textbook page number 56. From the following trial balance and adjustment given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. रीना आणि आरतीच्या या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन लेजर अकाउंट आणि बॅलन्स शीट स्टेटमेंट हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस या ठिकाणी एकत्रित अशी लिस्ट दिलेली आहे. डेबिट बॅलन्सेस, परचेस अकाउंट, सन्ड्री डेटर्स अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट, ओपनिंग स्टॉक अकाउंट, बॅड डेब्ट्स, लँड अँड बिल्डिंग टू फर्निचर, डिस्काउंट, रॉयल्टीज, रेंट, सॅलरीज, वेजेस, इन्शुरन्स, ड्रॉईंग, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. त्याचप्रमाणे क्रेडिट बॅलन्सेस, ट्रायल बॅलन्स, सेल्स, सन्ड्री क्रेडिटर्स, परचेस रिटर्न, RDD, डिस्काउंट, कमिशन, कॅपिटल, रीना अँड आरती. या ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सची एकत्रित लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक लेजर बॅलन्सची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. प्रत्येक बॅलन्स, लेजर बॅलन्स, मग तो डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल, हा बॅलन्स कोणत्या लेजर अकाउंटला पोस्टिंग होतो आहे किंवा बॅलन्स शीट स्टेटमेंटला पोस्टिंग होतो आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परचेस डेबिट बॅलन्स आहे, याची पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू परचेस 35,500. जर ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला घ्यायची आहे. ॲडजस्टमेंट नसेल तर हा बॅलन्सची टोटल आउटर कॉलममध्ये घ्यायची आहे. परंतु या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला परचेस रिटर्नचा बॅलन्स पाहायला मिळतो आपल्याला. हा बॅलन्स या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेल्या परचेस अकाउंटमधून लेस करणार आहोत. परचेस रिटर्न, परचेस 35,500 आहे, लेस परचेस रिटर्न 500, टोटल परचेस टोटल ₹35,000. सन्ड्री डेटर्स, डेटर्सची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स ₹40,000. याच्यावरती ॲडजस्टमेंट शक्यतो प्रॉब्लेममध्ये असतेच. सन्ड्री डेटर्स ₹40,000, ₹40,000 हे इनर कॉलममध्ये घ्यायचे आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यावरती कोणकोणते ॲडजस्टमेंट आहे लगेच आपण या ठिकाणी चर्चा करूया. ॲडजस्टमेंट नंबर 2, राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. न्यू बॅड डेब्ट्स दिलेले आहेत ₹900. याचा फर्स्ट इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिलेल्या सन्ड्री डेटर्समधून लेस न्यू बॅड डेब्ट्स ₹900. याचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला न्यू बॅड डेब्ट्स. जर पूर्वीचे बॅड डेब्ट्स असतील तर पूर्वीच्या बॅड डेब्ट्समध्ये न्यू बॅड डेब्ट्स ॲड करायचे आहेत. तर ट्रायल बॅलन्समध्ये पूर्वीचे बॅड डेब्ट्स आहेत का आपण शोधूया.
तर ट्रायल बॅलन्समध्ये पूर्वीचे ओल्ड बॅड डेप्स ₹500, बॅड डेप्स ₹500 हे आहेत. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेप्समध्ये ₹500 बॅड डेप्समध्ये न्यू बॅड डेप्स ₹900 ॲड करणार आहोत. टोटल बॅड डेप्स 1400. त्यानंतर क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स, RDD, न्यू RDD. जर ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड RDD दिली असेल तर त्याचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असणार आहे. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD ही न्यू RDD आहे. याचा फर्स्ट इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून लेस. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला न्यू RDD ₹1000. जर ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड RDD दिली असेल तर त्यातून ही लेस, त्या न्यू RDDमधून ओल्ड RDD लेस करायची आहे. न्यू RDD ₹1000 आहे. जर पूर्वीची ओल्ड RDD असेल तर ती आहे ₹800. ती न्यूमधून ओल्ड RDD ₹800 लेस करायची आहे. पुढे पाहूया. सन्ड्री डेटर्सवरती तिसरी ॲडजस्टमेंट आहे. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. आपण सन्ड्री डेटरच्या रिलेटेड या प्रॉब्लेममध्ये असलेले ॲडजस्टमेंट पाहतो आहे. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला आपण 40,000 लिहिलेले आहेत. त्यातून न्यू बॅड डेप्स लेस केले. त्यातूनच न्यू RDD लेस केलेली आहे ₹1000. जो बॅलन्स राहणार आहे त्या बॅलन्सवरती डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3% आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. जी अमाऊंट येणार आहे त्याचा फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. हे पाहिलं आपण सन्ड्री डेटरच्या रिलेटेड असणाऱ्या ॲडजस्टमेंट. पुढे आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचा बॅलन्स हा नेहमी डेबिट बॅलन्स असतो आणि सेलचा बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. ट्रायल बॅलन्समध्ये सेल्स रिटर्न हे लेस करतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड टू ओपनिंग स्टॉक. यावरती कुठली ॲडजस्टमेंट नाही म्हणून हा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या आउटर कॉलममध्ये ओपनिंग स्टॉकच्या पुढे लिहिली पाहिजे. पुढे आहे बॅड डेप्स. आत्ताच आपण त्यावर चर्चा केली. लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याची पोस्टिंग होईल. फर्निचर ही सुद्धा ॲसेट आहे. डिस्काउंट ट्रेडिंग अकाउंट डिस्काउंट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आहे रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ड्रॉइंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम कॅपिटल. कॅश ॲट बँक कॅश इन हँड हे ॲसेट आहे, करंट ॲसेट म्हणून बॅलन्स शीट ॲसेट साईड. ट्रायल बॅलन्स क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सेल्स आहे ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणून लिहिणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत बॅलन्स शीट लायबिलिटी साईड सन्ड्री क्रेडिटर्स.
परचेस रिटर्न मगाशी चर्चा केल्याप्रमाणे परचेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जर त्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल तर ती कोणती असू शकते, तर परचेस रिटर्नची असू शकते. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस केले जातात. जो बॅलन्स येईल तो परचेसच्या आउटर कॉलममध्ये लिहिला जाईल. RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. परंतु जर प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जर न्यू RDD असेल तर न्यू RDDमधून ओल्ड RDD लेस केली जाते. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिली जाईल. कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. रीना कॅपिटल आर्थिक कॅपिटल. ट्रायल बॅलन्स शीट पोस्टिंग केल्यानंतर प्रत्येक बॅलन्स त्याची व्यवस्थित पोस्टिंग झाली आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये असणारी प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट द्यायचे आहेत. काही ॲडजस्टमेंटला अपवादात्मक 3 इफेक्ट्स द्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल इन्श्युअर्ड गुड्स. परंतु या प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी समजावून घेऊया. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉक याचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक ₹22,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक ₹22,000. सेकंड ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. न्यू बॅड डेब्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ट्रायल बॅलन्समध्ये असलेले बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. ओल्ड अँड न्यूची टोटल करायची आहे. टोटल आउटर कॉलममध्ये बॅड डेब्टची लिहायची आहे. त्यानंतर जर न्यू RDD या ठिकाणी दिलेली आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹1,000. प्रॉब्लेममध्ये जर ओल्ड RDD दिली असेल आणि ॲडजस्टमेंटमध्ये न्यू RDD असेल तर न्यूमधून ओल्ड RDD लेस करावे. याचा फर्स्ट इफेक्ट सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड सन्ड्री डेटर्समधून न्यू RDD लेस करावे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साईड ₹1,000 न्यू RDD. नेक्स्ट ॲडजस्टमेंट क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. ही ॲडजस्टमेंट सोडवताना थोडी काळजी घ्यायची की सन्ड्री डेटर्समधून कोणकोणते बॅलन्स लेस केल्यानंतर डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेट करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सन्ड्री डेटर्समधून बॅड डेब्ट्स लेस करायचे आहेत. न्यू बॅड डेब्ट्स लेस न्यू RDD. त्यानंतर जो बॅलन्स आपल्याकडे आहे अवेलेबल आहे त्यावरती कॅल्क्युलेट डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3% आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जो बॅलन्स येईल कॅल्क्युलेट डिस्काउंट ऑन डेटर्स जो बॅलन्स येईल त्या बॅलन्सचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. त्याचप्रमाणे क्रेडिटर्स आहेत ॲट द रेट ऑफ 5%. क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला आपल्याला दिसतील. त्या बॅलन्समधून टोटल बॅलन्समधून ॲट द रेट ऑफ 5% डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स लेस करणार आहोत. त्याचा सेकंड इफेक्ट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय प्रोविजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. जी अमाऊंट येणार आहे ते अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. ट्रायल बॅलन्समध्ये डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स दिलेले आहेत ₹25,700. यावरती जर 5% आपण डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ही अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती अमाऊंट ₹1,285 येणार आहे. याचा फर्स्ट इफेक्ट आता सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रोविजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹1,285 अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स ₹1,285. पुढे दिलेले ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरी. ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस आहेत ₹800 आहे त्या बॅलन्समध्ये आहे त्या वेजेसमध्ये. ॲडजस्टमेंटमध्ये आलेले आउटस्टँडिंग वेजेस ॲड केले जातात ₹700. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड ॲड टू वेजेस ₹700 अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग वेजेस ₹700. त्याचप्रमाणे सॅलरीज दिलेली आहे ₹800. ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरीचा बॅलन्स आहे ₹3,000. यामध्ये 300 आउटस्टँडिंग सॅलरीज ॲड होईल आणि टोटल सॅलरीज 3,800 हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये पाहायला भेटतील. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹800. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट जी आपल्याला दिसते इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. ही ॲडजस्टमेंट समजावून घेत असताना त्याचा इफेक्ट दिलेला आहे. सुरुवातीचा इफेक्ट दिलेला आहे इच्छापासून विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 या फायनान्शियल इयरमध्ये इन्शुरन्स पेड केलेले आहेत इन ॲडव्हान्स 3 मंथ 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. ट्रायल बॅलन्समध्ये इन्शुरन्सची अमाऊंट आहे 1,500. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले जातात. इन्शुरन्स ₹1,500 इनर कॉलममध्ये लेस ॲडव्हान्स पेड दॅट इज प्रीपेड 3 मंथ ₹300 लेस 300 आउटर 1,200. या ठिकाणी प्रिपेड इन्शुरन्सची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे ₹300. फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम इन्शुरन्स लेस प्रिपेड इन्शुरन्स फॉर 3 मंथ ₹300 आउटरला 1,500 मधून 300 लेस केल्यानंतर आउटरला आपल्याला 1,200 पाहायला मिळतील. याचा सेकंड इफेक्ट इन्शुरन्स प्रिपेडचा बॅलन्स शीट ॲसेट साईड प्रिपेड इन्शुरन्स 300. नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट आहे आणि डेप्रिसिएट हे फक्त आणि फक्त फिक्स्ड ॲसेटवरतीच कॅल्क्युलेट केले जातात. मग लँड अँड बिल्डिंगवरती 5% डेप्रिसिएट कॅल्क्युलेट केलेलं आहे 5%. लँड अँड बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये ₹25,000 आहे. याची पोस्टिंग केली आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग इनर कॉलममध्ये 25,000. यावरती 5% डेप्रिसिएशन आहे 5% लेस होणार आहे. ती अमाऊंट येते 1,250. जो बॅलन्स राहणार आहे तो बॅलन्स
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंगच्या समोर आउटर कॉलममध्ये पाहायला भेटेल. याचा सेकंड इफेक्ट लॉस ऑन ॲसेट, डेप्रिसिएट 5%. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5% ₹1250 आउटर कॉलमला. आणि त्यांनी लास्ट सांगितलेलं आहे रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशिओ. त्यांचा जो काय प्रॉफिट असेल लॉस असेल त्यांच्या कॅपिटल रेशिओनुसार कॅल्क्युलेट करायचा आहे, तो त्यांना देऊन टाकायचा आहे. आता हे सर्व ट्रायल बॅलन्स शीटची आपण पोस्टिंग केली, पाहिली, ॲडजस्टमेंटवरती आपण चर्चा केली. ते संबंधित अकाउंटला, लेजर अकाउंटला अँड बॅलन्स स्टेटमेंटला त्याची पोस्टिंग झाली आहे की नाही हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोल्युशनमध्ये इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. फर्स्ट टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक ₹18,100. याच्यावरती कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून ती अमाऊंट आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे. पुढे आहे परचेसवरती ॲडजस्टमेंट आहे. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे परचेसची अमाऊंट आहे 35,500 लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्नचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. ट्रायल बॅलन्समध्ये लिहिताना परचेसमधून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून परचेस रिटर्न लेस केले जातात. ती अमाऊंट आहे ₹500 500. ॲडलेस करून आपण अमाऊंट लिहिलेली आहे 35,000 परचेस. नेक्स्ट टू रॉयल्टीज. या रॉयल्टीजवरती कुठली ॲडजस्टमेंट नाही म्हणून तो बॅलन्स आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर टू वेजेस यावरती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड ॲड टू रिलेटेड एक्सपेन्सेस वेजेस ॲड आउटस्टँडिंग वेजेस ₹800 टोटल 1,500. पुढे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय सेल्स ₹58,200 लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो ट्रायल बॅलन्समध्ये. सेल्समधून लेस सेल्स रिटर्न ₹1,000 टोटल 57,200 बाय सेल्स. नेक्स्ट बाय क्लोजिंग स्टॉक ₹22,000. ही फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे. याचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक ₹22,000. ट्रेडिंग अकाउंट डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम ॲडलेस केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याला दिसतो आहे तो बॅलन्स आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ₹23,900. हा बॅलन्स ग्रॉस प्रॉफिट हा बॅलन्स ट्रान्सफर करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पोस्टिंग अशी होईल बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन ₹23,900. ट्रेडिंग अकाउंट टोटल आहे 79,200. नेक्स्ट पुढचं आपण लेजर अकाउंट पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट साइड पर्टिक्युलर फर्स्ट टू रेंट अकाउंट ₹1,900. यामध्ये रेंटला कोणतीच ॲडजस्टमेंट नाही म्हणून तो बॅलन्स आउटर कॉलममध्ये आपण लिहिलेला आहे तो दिसतो आहे. टू सॅलरीज यावरती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीज ॲड टू सॅलरीज अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹800 टोटल सॅलरीज ₹3,800. नेक्स्ट टू इन्शुरन्स प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट साइड टू इन्शुरन्स ₹1,500 लेस प्रीपेड इन्शुरन्स इन ॲडव्हान्स ₹300.
प्रिपेड इन्शुरन्स रुपीज 300, टोटल इन्शुरन्स रुपीज 1200. या प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स प्रिपेड इन्शुरन्स ज्यादा इन्शुरन्स पेड केलेला आहे तो आहे 1500. चालू वर्षी आपण पाहतो आहे फायनान्शियल इयरमध्ये 12 मंथचाच इन्शुरन्स इथं ग्राह्य आहे, म्हणून 1200 तो मान्य आहे. जास्तीचा 300 इन्शुरन्स प्रिपेड इन्शुरन्स याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड इन्शुरन्स रुपीज 300. पुढे आहे टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग. जेव्हा आपण बॅलन्स शीट ॲसेट साईड पाहणार आहोत त्या इथे लँड अँड बिल्डिंग रुपीज 25,000. जसं आपण आता पाठीमागे चर्चा केली की लँड अँड बिल्डिंग 25,000 आहे. 25,000वरती 5% डेप्रिशिएशन दिलेलं आहे. तो कॅल्क्युलेट करून जो बॅलन्स आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तो बॅलन्स पाहायला मिळतो आहे रुपीज 1250. सेकंड इफेक्ट लेस लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएट ॲट 5% रुपीज 1250. पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेब्स आहेत रुपीज 500. त्यामध्ये न्यू बॅड डेब्स ॲड झालेले रुपीज 900. त्याचबरोबर न्यू आर डी डी पाहायला मिळते रुपीज 1000. आणि या बॅलन्समधून या टोटलमधून लेस ओल्ड आर डी डी रुपीज 800 ॲडलेस केल्यानंतर जो बॅलन्स आलेला आहे आर बी डी डी अकाउंटला तो आहे 1600. पुढे टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा बॅलन्स आपण सन्ड्री डेटर्सवरती न्यू बॅड डेब्स न्यू आर डी डी लेस केल्यानंतर जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सवरती आपली ॲडजस्टमेंट आहे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%. त्या 3%नी आलेली अमाऊंट आहे 1143. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्काउंटची अमाऊंट दिलेली आहे रुपीज 1000. त्यामध्ये ॲड प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स रुपीज 1143. टोटल डिस्काउंट अमाऊंट आहे 2143. पुढे प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन हा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून घेतलेला आहे रुपीज 23,900. नेक्स्ट बाय कमिशन ट्रायल बॅलन्समध्ये कमिशनचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स आहे. याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय कमिशन रुपीज 250. पुढे दिलेलं आहे बाय डिस्काउंट रुपीज 50. त्यानंतर जो बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रोव्हिजन रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 25,700. यावरती 5% डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स कॅल्क्युलेट केलं. याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स रुपीज 1,285. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ॲडलेस केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे तो बॅलन्स नेट प्रॉफिट आहे. थोडक्यात खर्चापेक्षा आपलं उत्पन्न जास्त असल्याने
क्रेडिट साईड डेबिट साईडपेक्षा जास्त असल्याने क्रेडिट साईड म्हणजे इनडायरेक्ट इन्कम आहे आणि डेबिट साईड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. एक्सेस इन्कम कोणते इन्कम? एक्सेस इनडायरेक्ट इन्कम ओव्हर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दॅट इज नेट प्रॉफिट. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नेट प्रॉफिट पाहायला मिळतो आहे. तो नेट प्रॉफिट आहे 13,592. हा बॅलन्स ही टोटल ही अमाऊंट त्यांच्या रीना अँड आरतीच्या कॅपिटल रेशिओनुसार आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. त्यांचा रेशिओ आहे 5:3. त्या रेशिओनुसार अमाऊंट आलेली आहे रीनास प्रॉफिट ₹8,495 आणि आरतीज प्रॉफिट 5,097. टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल 25,485. and last solution balance sheet as on 31st March 2019. Liability side, capital account, Rena's capital balances, opening balance rupees 50,000, add net profit less drawing. नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडवरून आलेली अमाऊंट आहे. आलेला हा बॅलन्स आहे 8,495 लेस ड्रॉईंग. ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉईंगचा बॅलन्स नेहमी डेबिट बॅलन्स असतो. तो बॅलन्स ड्रॉईंग बॅलन्स कॅपिटलमधून लेस केला जातो ₹2,000. टोटल रीनास कॅपिटल 56,495. Aarti's capital balance, opening balance ₹30,000, add net profit 5,097, less drawing ₹1,000. Total Aarti's capital 34,097. Aarti's capital balance 34,097. सन्ड्री क्रेडिटर्स 25,700. यावरती आपण ॲडजस्टमेंट पाहिलेले आहे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. याचा फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड लेस फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स 1,285 अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5% ₹1,285 आउटर कॉलममध्ये. सन्ड्री क्रेडिटर्समधून लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स लेस केल्यानंतर जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आहे 24,450. पुढे आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये संबंधित अकाउंट्समध्ये संबंधित एक्सपेन्सेसमध्ये संबंधित रिलेटेड ॲटममध्ये आपण ॲड आउटस्टँडिंग केलेलं आहे. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700, सॅलरीज ₹800, टोटल 1,500. बॅलन्स शीट ॲसेट साईड यामध्ये लँड अँड बिल्डिंग टोटल 25,000 less depreciation 1,250 and last land and building total 23,750. as a first effect depreciation first effect less from related asset land and building less depreciation 1,250 and second effect profit and loss account debit side to depreciation 1,250. फर्निचर याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून फर्निचरचा बॅलन्स आउटर कॉलममध्ये दिसतोय तो ₹20,000 आहे. सन्ड्री डेटर्स ₹40,000 लेस
बॅड डेप्स, न्यू बॅड डेप्स, लेस प्रोविजन फॉर डाउटफुल डेप्स, न्यू RDD. टोटल 38,100. 40,000मधून 40,000मधून न्यू बॅड डेप्स 900, न्यू RDD 1,000, टोटल 1,900 लेस केल्यानंतर जो बॅलन्स राहिलेला आहे, रिमेनिंग बॅलन्स 38,100. या बॅलन्सवरती 3% लेस प्रोविजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स लेस केल्यानंतर बॅलन्स मिळतो 1,143 अँड टोटल सन्ड्री डेटर्स 36,957. प्रिपेड इन्शुरन्स 300. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे इन्शुरन्स प्रीपेड 15 मंथ, परंतु फायनान्शियल इयर्स 12 मंथसाठी आवश्यक मान्य इन्शुरन्स 1,200 आहे. इथे जास्तीचा 3 मंथचा इन्शुरन्स पेड केलेला आहे ₹300. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्समधून लेस केले 300. आवश्यक होता तो 1,200. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्सच्या समोर आपण 1,200 दिलेले आहे. जास्तीचे इन्शुरन्स पेड केलेले आहेत. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम म्हणून 300 आपण या ठिकाणी दाखवलेले आहे. कॅश बँक बॅलन्स ₹11,500 अँड कॅश इन हँड ₹2,000. क्लोजिंग स्टॉक 22,000. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली होती. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट केला होता आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक ₹22,000 अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक ₹22,000. बॅलन्स शीट टोटल 1,16,507. हे सर्व या प्रॉब्लेममध्ये अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 56 यावरती तो लेजर, फर्स्ट लेजर ट्रेडिंग अकाउंट, सेकंड लेजर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट याच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम आपण अनसॉल्व प्रॉब्लेम आपण हा पाहिलेला आहे. यावरती काही होमवर्क दिला जाईल. तो होमवर्क आपण प्रश्न उत्तराच्या तासाला आपण सोडूया. नमस्कार. थँक्यू.